हाय एव्हरीवन, तर आज मी तुमच्याशी ना भोगी आणि संक्रांतीचा व्हिडिओ शेअर करते आहे। ह्यावेळी संक्रांतीला मी काही खूप करणार नाही। मागच्या वेळी संक्रांतीचं हळदी कुंकू खूप मोठं केलं होतं आणि मागच्या वेळी मी देवाला जे चौरंग ठेवतात ना छोटे छोटे, ते चौरंग दिले होते वाण म्हणून, तर खूप छान केलं होतं मागच्या वेळी। यावेळी पॉसिबलच नाही आहे ह्या वर्षी काहीच, तर छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या मी देवाच्या पुरते जे करतो आपण ते प्रॉपर करते। तर तेच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, संक्रांती आणि भोगीचा व्हिडिओ। तर यामध्ये जेवढं पॉसिबल आहे तेवढी रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर केली आहे। मनवाची जी आहे मस्ती चालू असते। सकाळी मनवा 7 वाजता जाते स्कूलला आणि सकाळची सुरुवात आमची आता हीच व्हिडिओ जे आहेत चालू केलेत आणि मागचे काही व्हिडिओ जे कंटिन्यू मी टाकलेत ते तुम्ही नक्की पहा। जर तुम्ही या व्हिडिओवर फर्स्ट असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागचे व्हिडिओ जरूर पहा। मी शेवट लिंक देईल आणि मी इंस्टाग्रामवरती देखील काही व्हिडिओज टाकते, तुम्हाला जर पाहायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक दिली आहे, तर जाऊन शेअर करा। तर सकाळी मी ब्लिंकिट केलं, काही सामान मागवलं। शक्यतो आता मी म्हणजे नेहमीचंच झालं आहे माझं की काही लागत असेल तर ब्लिंकिट करा, कारण की बाळाला घेऊन बाहेर जाऊ शकत नाही। काही सामान पंकज आणतात, काही आणावं लागतं, तर मग ते मी ब्लिंकिट करून देते। आता ऊस वगैरे हे सुद्धा सगळं ब्लिंकिटवरती मिळतं पुण्यामध्ये आणि जसं लागेल तसं सामान आणता येतं। तर हे चोकोचे मी असे छोटे छोटे पॅकेट आणलेत, कारण की मोठं आणलं की ते एकतर मुलांना खायला बोर होतं नंतर आणि मनवाच खाते। सकाळी जाताना चोकोज आणि मिल्क खाऊन जाते ती, तर एक पॅकेट रोज दिलं किंवा शाळेत जाताना पण दिलं तर ते एक पॅकेट फोडायला बरं पडतं, एकदम फोडून ते सादळतं वगैरे, खराब होतं। इकडे तर एक टाईम मी मावशी लावलेले आहेत, ताई येतात आमच्याकडे सकाळी आणि डब्याच्या वेळीसुद्धा जरा घाई होते तर तयारी करून घेते मी त्यांच्याकडून सगळी। मनवाचा डब्बा ऑलरेडी दिला होता, मनवा काही भोगीची भाजी खात नाही, आल्यावरती मी तिला सांगणार आहे खायला, पण तिला आज मी साबुदाणा खिचडी करून दिली होती डब्यामध्ये। आणि इथे ही जी तयारी सगळी दिसते ही आमच्या ताई करून जातात। वाटलेला मसाला, कांदा वगैरे चिरणं झालं, भाज्या वगैरे निवडून ठेवणं झालं, कूट शेंगदाण्याचं करणं झालं, अशा काही गोष्टी त्या करतात आणि रोजची तेवढीच मला हेल्प होते। तर थोडासा बटाटा आणि वांगी घेते, बटाटा टाकला आहे, मनवा बटाटा खाईल कदाचित यातला, आणि बाकीची भाजी पण खायला थोडीशी मी सवय लावतीच आहे। तर इकडे थोडंसं तेल टाकलं आहे आणि बटाटा आणि वांगी चिरून नव्हतं ठेवलं आहे, तर कारण की ते काळे पडतात। तर सिंपल अशी भाजी करणार आहे, वाटण आणि लसूण खोबऱ्याचं थोडंसं वाटण आणि आपलं मसाला वाटतो आपण कांदा खोबऱ्याचा तो, त्यात पण आलं लसूणची पेस्ट टाकलेली असते। तर इकडे मी जिरे मोहरी हिंग हळद टाकणार आणि कांदा कढीपत्ता, वाटल्यास टोमॅटो थोडंसं आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये। आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची भाजी बनवली जाते, कुठे पातळ बनवली जाते, कुठे सुकी बनवली जाते। तर मी थोडीशी ओलसरच बनवणार आहे, खूप जास्त कोरडी अशी नाही बनवणार आहे, म्हणजे ती खाल्ल्या जाते। प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येकाचं वेगवेगळी पद्धत। तर इथे जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे, हिंग आणि कढीपत्ता, कांदा, थोडंसं लसूण खोबरं, हळद, लाल तिखट, काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला पण टाकू शकतो आपण यामध्ये। कांदा लसूण मसाला असेल तर तो टाकायचा आणि हे चांगलं परतून घेऊन मसाला, मग याच्यात मी वाटण घालणार आहे। वाटण थोडंसं परतून घेणार, मग बाकीच्या सगळ्या भाज्या टाकणार।
मी इकडे सगळी जी देवाची भांडी होती ती साफ केली. देवघर अगोदर साफ करून घेतलं, वरतून पण सगळं पुसून घेतलं बाहेरून आणि छानशी पूजा केली. काल भोगीची, आज संक्रांत, तर दुसऱ्या दिवशीची पूजा. काही जण भोगीच्या दिवशी मांडतात, काही जण संक्रांतीच्या दिवशी मांडतात सगळं. तर सगळी जी भांडी आणि सगळं धुवून घेतलं होतं, स्वच्छ केलं होतं, ते मी लावून ठेवलं आणि छान अशी पूजा झालेली. आता मी संक्रांतीची जी पूजा आहे ती करून घेते आणि मग तिळाची पोळी करणार आहे. आणि अशी छानशी तिळाची पोळी मी बनवलेली, त्याच्यावर तूप टाकलं आहे. तर काही नाही, दाण्याचा कूट आणि तीळ बारीक करून त्याच्यात गुळाची पावडर मिक्स केली होती. आणि इकडे मी जे आहे घरीच थोडीशी तयारी केली. आता बेबी 2 महिन्यांचं होईल आणि थोडंसं मी पहिलीच संक्रांत आहे, तर छोटंसं जे आहे व्हिडिओ आणि मेमरी शूट करण्यासाठी मी थोडीशी तयारी करते. तर ती करून घेणार. हलव्याचे दागिने मी घरीच बनवले होते. थोड्याशा प्रिंटआउट्स मी ब्लँकेटवरून मागवले होते. तर ह्या प्रिंटआउट्स आणि असंच घरगुती जे आहे मला सुचलं, त्यामध्ये मी छानसं असं छोटीशी मेमरी तयार केली माझ्या बेबीचा पहिला सण म्हणून. आणि मनवाई खूप एक्सायटेड असते या गोष्टींना. आता स्कूलमधून आल्यावर बघेल, आणि त्यांना काही मकर संक्रांतीच्या दिवशी सुट्टी नव्हती. स्कूलमधून आल्यावर बघेल आणि ती पण खूप सारी हेल्प करते मला. आणि आता संध्याकाळी येतात पंकज, तर मग आम्ही छोटंसं एक सेलिब्रेशन आणि छोटंसं शूट करू, ते नक्कीच तुमच्याशी शेअर करते.